हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सकाळी-सकाळी बघा इथे खूप सारे ना वेगवेगळे पक्षी येतात. तर 3 पोपट समोर बसले होते आणि आवाज अगदी त्यांचा असा गोड मस्त वेगळाच आवाज येतो पोपटचा. तर म्हणून माझं लक्ष तिथे वेधलं गेलं. तर आजचा जो ब्लॉग असणार आहे आपला तो पूर्ण असा छान साफसफाई आणि काही नवीन गोष्टी मी घेतल्यात घरासाठी छोट्या-छोट्या गोष्टी. तर त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सुरुवात मी करणार आहे ती म्हणजे या जाळ्यांनी. सगळ्यात जास्त घरामध्ये जर आपलं काही खराब होत असेल ना, डस्ट बसत असेल, तर ती सगळ्यात जास्त बसते ती म्हणजे या स्लायडिंग्सच्या जाळ्यांवरती. आणि स्लायडिंग्स जास्त खराब होतात. स्लायडिंग पावसाळ्यात खूप जास्त खराब होतात. पण आता सध्या तुम्ही बघाल ना, हवा येते. तर हवेमुळे ना म्हणजे डस्ट जी आहे, धूळ जी आहे, ती जास्त जाळ्यांमध्ये बसते. तर हे एक मला एक म्हणजे म्हणतात ना इक्विपमेंट एक मिळालं असंच. म्हणजे साधंच आहे, काही इलेक्ट्रॉनिक वगैरे नाहीये. हा ब्रश आहे असा झाडायचा आणि हा जो स्लायडिंगच्या खाली बघा आपण जो कचरा खूप सारा जमा होतो, तर तो असा काढता येत नाही आपल्याला पटकन. तर त्याच्यासाठी हा एक ब्रश मला तिथे दिसला. तर तो मी घेतलाय. हे जे सामान घेतलंय मी नंतर तुम्हाला सांगेन, की मी काय कुठून घेतलं वगैरे. तर हा एक ब्रश मला मिळाला तिथे. तर हा एक ब्रश मी घेऊन आली. तर बघू चला मी दाखवते की मी हे कसं यूज करते आणि किती हे यूज होतंय का खरोखर. तर हा ब्रश बघा काय म्हणजे व्यवस्थित साफ करतो अगदी. क्लीनिंग मस्त करतो आणि जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट घेऊन येतो ना, आपल्याला काम करायला आणखीन मजा येते. माझ्या माझ्या बाबतीत तरी असं होतं, की नवीन गोष्ट आणली की कधी त्याला वापरते आणि काय त्याचे रिझल्ट्स येतात हे बघायला मला खूप एक्साइटमेंट असते. तर ह्या ब्रशने ना बऱ्यापैकी धूळ सगळी क्लीन होत होती. तुम्हाला डिफरन्स म्हणजे समोरच दिसत असेल बघा, की जिथे धूळ बसली आहे तो पार्ट आणि जिथे मी क्लीन करते तो पार्ट त्याच्यामध्ये किती फरक दिसतोय. फक्त एक मला गोष्ट याच्यामध्ये म्हणजे ड्रॉबॅक एक वाटतो, की जेव्हा आपण असं ड्राय डस्टिंग म्हणजे करायला जातो ना, तर सगळी धूळ आहे ना ती आतल्या साईडला ट्रान्सफर होत असते. तर आतमध्ये सगळीकडे धूळ पसरत असते. तर बघा हे मी दाखवते तुम्हाला, की इथे हा पार्ट बघा किती किती धूळ बसले इथे. हे बघा समोरून पण म्हणजे असं जवळून दाखवते. कधी-कधी कॅमेरा कॅच करतो, कधी-कधी नाही करत. पुढे आणखीन बघा मी तुम्हाला एकदम क्लिअरली दिसेल असं एक पार्ट दाखवणार आहे, की जिथे कळेल तुम्हाला, की खरंच याच्याने किती धूळ छान निघते. तर मागच्या वेळी पण मी एक ब्रश दाखवला होता तुम्हाला डस्टिंगचा, पण त्याने तेवढं व्यवस्थित निघत नव्हतं. आणि ही जी ड्राय डस्टिंग येते ना, मी तुम्हाला तेच सांगते, की ह्याच्याने निघतं चांगलं. पण प्रॉब्लेम एकच होतो, की खूप घरभर धूळ होते ती सगळी. म्हणजे एवढी ती छोटे पार्टिकल्स असतात, ते कुठे-कुठे कशावर जाऊन बसतात आपल्याला कळणारही नाही. तर म्हणून पण तरी पण मला ते करायला खूप मज्जा येत होती, चांगलं वाटत होतं म्हणून मी त्यानेच पूर्ण क्लीन करते. तर आता आपला येतोय दसरा, त्यानंतर येणार आहे आपली दिवाळी. तर दिवाळीची तर सगळ्यांची मोठी साफ-सफाई असतेच. पण काय करायचं ना, हळू-हळू, थोडं-थोडं घरातलं नेहमी काही ना काही क्लीन करत राहायचं. तर त्यामुळे काय होतं ना, की आपला क्लिनिंगचा पार्ट बराचसा कमी होतो. आता इथे बघा, हा तुम्हाला एकदम जबरदस्त असा डिफरन्स दिसेल, की खालची जी जाळी आहे ती मी क्लीन केली आणि ही वरची जाळी बघा. केवढी धूळ बसलीये आणि या ब्रशने बघा काय मस्त निघतं. म्हणजे असं किती सॅटिस्फाईड वाटतं ना बघितल्यानंतर जेव्हा अशी धूळ निघते, पूर्ण क्लीन होतं ना, बघून असं खूप भारी वाटत होतं. तर तेव्हा मगाशी जेव्हा मी दाखवते ना, तेव्हा ते व्यवस्थित कॅमेरामध्ये कॅच होत नव्हतं. तर अशा प्रकारे बघा हे क्लीन करतं. पण ह्याचा प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? साफ करून त्याचं वरचं सगळं निघून गेलं अक्षरशः. म्हणजे लिटरली वन टाईम यूज आपण म्हणतो ना, तसा तो ब्रश झाला. तो काही तेवढा महागही नव्हता. म्हणजे आमच्या इथे जवळपास आहे ना, एक ऑनलाईन प्रोडक्ट्सचं असं एक शॉप आहे. मला नव्यानेच माहिती पडलं. तर तिथे मी गेली होते आणि तिथे हे काय असे छोटे-मोठे प्रोडक्ट्स होते. तर ते मला आवडले, ते मी घेऊन आले होते. तर हे बघा जो छोटा ब्रश मी तुम्हाला दाखवला मगाशी, तर त्याने काय केलं साइडच्या जाळ्यांचे ना अगदी कॉर्नरला बघा कधी-कधी खूप असं डस्ट सगळी जमा होते किंवा कधी-कधी म्हणजे हे गंज जमा होते तिथे. तर ते पण पूर्ण व्यवस्थित क्लीन करायचं. जेव्हा आपण क्लीनिंग करतो ना, तर फक्त वरचेवर क्लीनिंग नाही करायचं, प्रॉपर डीप क्लीनिंग करायचं. म्हणजे परत-परत ती गोष्ट एकच करण्याची गरज लागत नाही.
आणि स्पेशली मी तुम्हाला सांगेन, या ज्या जाळ्या मी या प्रत्येक खिडक्यांना मी 2-2 जाळ्या लावल्यात. त्याचं कारण म्हणजे की एक तर व्हेंटिलेशन खूप चांगलं राहतं आणि जर या जाळ्यांमध्ये डस्ट बसलेली असेल तर तुमची हवा कशी पास होईल आतमध्ये. तर म्हणून या जाळ्या वेळोवेळी क्लीन करणं खूप महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे की जाळ्या बनवताना त्याचं मटेरियल चांगलं वापरलं गेलं, स्टील वापरलं गेलं तर कसं आहे ना, त्या जाळ्या जरी तुम्ही पुसून जरी घेतल्यात ना फडक्याने तरी त्या गंजत नाही. आणि जर त्याचं मटेरियलच खराब असेल म्हणजे पत्र्यासारखं मटेरियल असेल तर लगेचच जाळ्या गंजायला सुरुवात होते. तर म्हणून बनवतानाच तुम्ही क्वालिटी चांगली वापरा, चांगल्या क्वालिटीचं यूज करा, म्हणजे तुमची जी वस्तू आहे ना ती भरपूर व्यवस्थित चांगली टिकून राहते. तर बघा, एकाच जाळीमधून केवढी डस्ट निघाली आहे. एवढी डस्ट या जाळीमध्ये बसली असेल तर आपल्याला ह्यातून कशी हवा पास ऑन होईल. म्हणजे आपण ज्या कारणासाठी ती जाळी लावलेली आहे ते कारण तर काही त्याचं होणारच नाहीये, म्हणजे हवा येणारच नाहीये त्याच्यामधून, उलट धूळच पास ऑन होत राहील आपल्यापर्यंत. तर म्हणून अशी डस्टिंग करत राहणं, डस्टिंग म्हणण्यापेक्षा अशी डीप क्लिनिंग करत राहणं खूप गरजेचं आहे. महिन्यातून एकदा तरी आपल्या सगळ्या स्लायडिंग्स वगैरे क्लीन झाल्या पाहिजेत. आणि पहिलं जे माझं घर होतं ते तिथे 1-2च स्लायडिंग होत्या साफ करण्यासाठी. त्या मला एवढ्या काही जड जायच्या नाही. पण आता इथे मला खूपच काम पडलंय सगळं. म्हणजे प्रत्येक रूमला स्लायडिंग आणि जाळ्या आहेत, तर त्याच्यामुळे पुसायला वगैरे खूप भारी पडतं. आणि पण एक गोष्ट आहे चांगली की इथे बाल्कनीमध्ये उभं राहून पुसायला बाहेर बरं पडतं. म्हणजे ग्रिलमध्ये पुसणं आणि असं पुसणं याच्यामध्ये खूप फरक पडतो. ह्या ज्या काचाही ज्या लावल्यात ना आम्ही स्लायडिंगच्या, त्या अशा प्रकारच्या लावल्यात की दिवसा आहे ना बाहेरून आतलं काहीही दिसत नाही. फक्त रात्री आपल्याला पडदे व्यवस्थित कर्टनने कव्हर करावं लागतं, कारण रात्रीचं बाहेरून आतलं दिसतं. तर अशा प्रकारच्या या काचा आहेत. त्या काचांमध्ये सुद्धा खूप सारी वेगवेगळी क्वालिटी आपल्याला बघायला मिळते. कारण आम्ही एक एक गोष्ट प्रत्येक स्वतः बनवून घेतली आहे, तर त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये काय काय असतं, कशा कशा काचा असतात, काय असतं, म्हणजे एक एक गोष्ट जी करायला जाणार ना त्याच्यामध्ये संपूर्ण अभ्यास करूनच ती गोष्ट करायला लागते. आणि मी तरी ती तशी केली आहे. म्हणून जो मेकिंगचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल ना घराचा, तर नक्की बघा. त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्यात की काय काय कसं कसं घर बनवताना काय काय गोष्टींचा विचार करावा लागतो. तर सगळ्या म्हणजे जाळ्या साफ केल्या तर मग मला असं वाटलं की आता काचाही क्लीन करून घेऊ. आता एक काम झालं म्हणजे पूर्ण एक काम संपूर्ण व्यवस्थित होऊन जातं. आणि हे फक्त इथलंच नाही, मग मी किचनच्या पण काचा पूर्ण पुसून घेतल्या, बाहेरच्या हॉलच्या काचा पूर्ण पुसून घेतल्या. त्यानंतर इथे पुसताना मग साईडला ज्या टाईल्स लावून घेतल्यात, तर टाईल्स पण हातासोबत पुसून घेतल्या. कारण आता अनायसे तसाही दसरा येणारच आहे, तर मग परत पुन्हा साफसफाई करण्यापेक्षा एकदाच व्यवस्थित डीप क्लिनिंग केली ना की परत आपल्याला 10 दिवस तरी बघायला लागणार नाही. तर इथे बघा, आता मी ओला कपडा आणला होता आणि ओल्या कपड्याने मी पुसते. तर लक्षात आलं माझ्या की फक्त डस्टिंग करून उपयोग नाहीये. तर जेव्हा कपड्याने पुसलं ना मी प्रॉपर, तेव्हा त्याच्यावरची धूळ खरं तर पूर्ण निघायला सुरुवात झाली. आधी पूर्ण म्हणजे डस्टिंग केलं होतं, आधी क्लीन वाटत होतं, पण तेवढं क्लीन वाटत नव्हतं. तुम्हाला समोर म्हणजे दिसत असेल समोरच मी पुसताना की बघा आधीची डस्ट होती त्याच्यावरती आणि जेव्हा आपण त्याच्यावर फडका फिरवतो ना ओला, तेव्हा ते एकदम परफेक्ट क्लीन वाटतंय. घरातलं हे कुठलंही क्लिनिंग करताना मी माझं जे लिक्विड आहे, टाईडचं लिक्विड आहे, मशीन लिक्विड, तर ते थोडंसं टाकते आणि त्यांनी संपूर्ण असं व्यवस्थित पुसून घेते. अगदी छान शाईन पण येते बघा, तुम्ही बघितलं असेल पुसताना की जे स्लायडिंग किंवा काहीही कुठलंही मटेरियल असू दे, अगदी छान पुसलं जातं आणि शाईन पण खूप मस्त येते. तर आता हे बघा, इथे पण पुसताना तुम्हाला समजेल की हे बघा धुळीचा पार्ट कसा निघतोय. नाहीतर फक्त ते म्हणजे धूळ निघाली होती पण पूर्णपणे निघाली नव्हती. तर असं जेव्हा व्यवस्थित डीप क्लिनिंग केलं जातं ना, तर तेव्हा खूप भारी वाटतं घरामध्ये आणि काम केल्याचं असं समाधान वाटतं.
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपली असते ती म्हणजे की फ्रीज. तर फ्रीज पण आपल्याला 15 दिवसातून, महिन्यातून एकदा असा पूर्ण थरोली क्लीन करावाच लागतो. कारण असं घरातलं कुठलीच गोष्ट नाहीये की जी आपल्याला क्लीन करावी लागत नाही. पण ह्या ज्या काही गोष्टी असतात ना, ह्या खूप महत्त्वाच्या असतात. तर फ्रीज सुद्धा क्लीन करून घेतला. त्याचा व्हिडिओ नाही केला कारण मग तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर इथे बाहेर ना मी बघा अशा या स्टीलच्या ना सळ्या नाही म्हणता पाईप, स्टीलचे जे पाईप असतात ना, तर ते पाईप बसवून घेतलेत बाल्कनीजमध्ये. कारण मग पावसाळा असतो तेव्हा ठीक आहे, पण इतर वेळी मग इथे छान कपडे व्यवस्थित वाळवले जातात. मोठे-मोठे कपडे जे आपले बेडशीट्स म्हणा, ब्लँकेट्स म्हणा, तर ते असे व्यवस्थित वाळवले जातात. पण काय झालं पावसामुळे ना त्याला पूर्ण रस्ट लागलं, म्हणजे गंज पकडतो ना, तर तसं गंज लागला होता. आणि जेव्हा पण काही कपडे टाकले जायचे ना, तर त्याच्यावरती तो गंज लागायचा सारखा-सारखा. तर म्हणून म्हटलं, की आज ह्याला पूर्ण डीप क्लीनिंगच करून घेऊ, म्हणजे परत-परत तो प्रश्न येणारच नाही. तर छान लिक्विड घेतलं मी आपल्या ह्याच्यावरती स्कॉच ब्राईटवरती आणि व्यवस्थित त्याच्याने पूर्ण घासलं ना, तर निघतंय पूर्ण अगदी व्यवस्थित क्लीन निघतंय. तर मी तुम्हाला दाखवेन सुद्धा पुढे, की कशाप्रकारे ते म्हणजे गंज लागलेलं कसं दिसत होतं आणि क्लीन केल्यानंतर कसं वाटतंय. फक्त क्लीनिंग करताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची, की जेव्हा तुम्ही ओलं क्लीनिंग करता त्याच्यासोबतच लगेचच सुका फडका पण मारत जा. म्हणजे ती गोष्ट पूर्णपणे क्लीन व्यवस्थित होते आणि जर ते तसंच ओलसर ठेवलत, तर पुन्हा त्याच्यावरती गंज लागण्याची शक्यता असते. तर इथे ना जरा हे बघा ब्लर दिसतंय, व्यवस्थित दिसत नाही. पण तुम्हाला कळत असेल, की पुढची जी दांडी आहे, तिला बघा केवढा गंज लागला आणि हा जो मी आता ही जी मी आता क्लीन केली आहे दांडी, तिच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक तुम्हाला दिसत असेल. तर अशा पूर्ण ओव्हरऑल मोठ्या संपूर्ण मी अशा ह्या दांड्या स्टीलच्या आपल्या भाषेत तर त्या लावून घेतल्यात. कारण इथे मस्त मग मोठे-मोठे कपडे आपले जे आहेत रोजचे तर ते छान मस्त वाळले जातील. नाहीतर मग काय होतं ना कपडे घरात वाळत टाकले की एक तर लवकर वाळत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की स्टँडमुळे जागा पण बरीचशी अडली जाते. तर त्याच्यामुळे आता जसं ऊन पडतंय मस्त तर सकाळी जरी कपडे टाकले दुपारपर्यंत आपले कपडे छान मस्त असे वाळले जातात. तर हे एक मोठं काम माझं झालं. हे फक्त इथलंच नाही, दुसऱ्या बेडरूममधले सुद्धा मला क्लीन करायचे होते. तर ते पण मी क्लीन केले आणि बघा आज सगळे ब्लँकेट्स, बेडशीट्स ह्या पण सगळ्या मी धुवून टाकल्या. कारण आता 2-3 दिवसच राहिलेत आता दसऱ्याला. मग त्याच्यासाठी वाट बघत बसण्यापेक्षा जी कामं आपल्याला वाटतायत की होऊ शकतात पटापट, तर ती कामं मी क्लिअर करून घेतली. तर मी काय-काय सामान आणलं होतं ना असं छोटं-मोठं, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा हे आमच्या इथे मी जसं म्हटलं, की जवळच इथे एक असं ऑनलाईन प्रॉडक्ट्सचं शॉप आहे. क्वालिटी थोडी 19-20 आहे मला वाटतंय. म्हणजे एकदमच जशी ऑनलाईनमध्ये येते तशी क्वालिटी नाहीये. थोडीशी कमी क्वालिटी आहे, पण प्राईस पण त्याची तेवढी तशीच कमी आहे. तर माझं हे जे आता इथे फिल्टर लावलेलं आहे, तर फिल्टरचं काय म्हणजे फिल्टरने पाणी फिल्टर तर होतं, पण कधी-कधी काय होतं, की लाईट जाते किंवा पाणी लवकर निघून जातं, तर फिल्टरमधून पाणी फिल्टर होईपर्यंत खूप वेळ लागतो. तर म्हणून मला असं एक इन्स्टंट फिल्टर हवा होता, की जो डायरेक्ट मी नळाला लावला ना पिण्याच्या पाण्याच्या, तर पाणी ते मी पिण्याजोगतं होऊ शकतं. तर हा एक फिल्टर मला त्यांच्याकडे आवडला. मला हा ₹100 ला पडला. ऑनलाईन मी बघितलं तर थोडंसं प्राईस मला जास्त वाटली याची. याच्या आतमध्ये वेगवेगळे स्टोन्स दिलेले आहेत, की ज्याच्यामधून पाणी पास ऑन होतं आणि ते फिल्टर होऊन छान बाहेर येतं. तर ह्याच्यामध्ये ना 3 प्रकारच्या आतमध्ये सेटिंग्स आहेत. म्हणजे तुमचा नळ बारीक असेल तर फर्स्ट जे आहे त्याच्यामध्ये लावायचं. त्याच्यापेक्षा मोठा असेल तर हे मीडियम आहे आणि त्याच्यापेक्षाही मोठा असेल तर हा लास्ट ऑप्शन आहे. तर असे याच्यामध्ये ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. तर ही गोष्ट मला म्हणजे खूप चांगलं वाटलं आणि जास्त नाही पण म्हणजे 2-2 महिन्यातून आपल्याला हे चेंज करावं लागणार. तर पाणी म्हणजे फिल्टर आता बघा पाणी खूप कधी-कधी गढूळ येतं. इव्हन हा जरी जो मी फिल्टर लावलेला आहे, तो आता रिसेंटली मी सर्व्हिसिंगसाठी बोलवलं होतं. तर आतमध्ये फिल्टर पूर्णपणे म्हणजे त्याला डस्ट होती, पूर्ण डर्ट होतं आतमध्ये. ते एवढं पाणी खराब येतं. तर म्हणून डायरेक्टली टॅपचं जे पाणी येतं ते आपण डायरेक्ट पिऊ शकत नाही. तर म्हणून अशा प्रकारचे फिल्टर असणं, आउट फिल्टर असणं खूप महत्त्वाचं असतं. तर बघा फिल्टर इथे लावलाय, पण जेव्हा पाणी येईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की यातून पाणी कसं येतं.
दुसरी गोष्ट मला जी आवडली ते म्हणजे की हे सोप डिस्पेन्सर. तर तुम्ही जर बघत असाल तर मी समोर तिथे जे हँडवॉश लावलं ना, मी नेहमी तेच वापरायची. कारण लिक्विड घेतलं ना, तर ते कधी-कधी खूपच जास्त येऊन जायचं. नाहीतर मग म्हणजे लिक्विडचं कसं असतं, एक ड्रॉप जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये भरपूर भांडे निघतात. पण ते ठेवायचं कशात, कसं हे मला खूप प्रश्न होता आणि हे एकदम बेस्ट गोष्ट मला ही मिळाली. म्हणजे हे लिक्विड डिस्पेन्सर आहे ना, ह्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला दाखवलं की वरून थोडंसं प्रेस केलं ना, की एक थेंब फक्त लिक्विड बाहेर येतं आणि त्या एका थेंबामध्ये खूप सारी भांडी आपली घासली जातात. तर ह्याला ओपन करायचं असं. तर हे नवीन आहे म्हणून जरा ओपन करायला थोडासा प्रॉब्लेम येत होता. पण याच्यामध्ये बघा हे विमचं जे लिक्विड आहे ते मी भरून ठेवते आणि जेवढी साबणाने भांडी चांगली निघत नाहीत ना, त्याच्यापेक्षा जास्त लिक्विडने भांडी चांगली निघतात. पाणी थोडंसं जास्त लागतं भांडी धुण्यासाठी, पण भांड्यांना एक वेगळी शाईन सुद्धा येते लिक्विडने. आणि साबण कसा ना धुतला तरी पण कधी-कदी भांड्यांना राहून जातो तसाच. तर लिक्विडने तसं होत नाही. तर हा डब्बा एकदम बेस्ट आहे. तुम्ही कुठेही म्हणजे ठेवलात ना तुमच्या प्लॅटफॉर्मवर तरी, तरी पण दिसायला खूप छानही दिसतो आणि वापरायला पण अगदी ईझी आहे, व्यवस्थित आहे. बघा हे प्रेस केलं ना असं, की लिक्विड बाहेर येतं. तर काहीही कुठेही कसलाही मेस होत नाही आणि एकदम मस्त आहे. म्हणजे मला जे हवं होतं ते त्याचं परिपूर्ण म्हणजे त्याचा यूज होतोय परफेक्ट आणि माझ्या इथे बघा व्यवस्थित ते बसलं सुद्धा. म्हणजे साबण सुद्धा राहिलाय आणि लिक्विडचं जे डिस्पेन्सर आहे, सोप डिस्पेन्सर ते पण अगदी परफेक्ट इथे बसलेलं आहे. तर घराच्या सजावटीच्या ना हळू-हळू एक-एक काय-काय गोष्टी जशा छोट्या-मोठ्या मला दिसतात, आवडतात, तर तशा मी घेते. तर तिथे मला हे 2 छोटे-छोटे असे फ्लॉवर पॉट दिसले. खूप आवडले मला, खूप मस्त वाटले. खालचा जो हा पॉट आहे ना, हा सिमेंटचा पॉट आहे, प्लास्टिक नाहीये आणि त्याच्यामुळे तो आणखीन जास्त छान वाटतोय, म्हणजे असा नॅचरल वाटतोय एकदम. तर यामध्ये अजूनही बरेचसे कलर्स होते, पण मला हे सध्या हे 2 कलर आवडले. हा लॅव्हेंडर कलर, पर्पल टाइप आणि हा येलो कलर. तर हे मी कुठे लावणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी आणखीन एक गोष्ट दाखवते ते म्हणजे की हे बघा, हे आहेत नवीन चंगू-मंगू. म्हणजे मागच्या वेळी मी तुम्हाला एकदा दाखवले होते की निष्ठाच्या म्हणजे मी एंट्रन्सला ठेवले होते एक चंगू-मंगू. पण त्यातली चंगू राहिली आणि मंगू गायब झाला. कारण शिफ्टिंग करताना ना तो मंगू कोणाचा तरी हात लागला त्याला आणि तो पडला. तर त्याच्यामुळे तो तुटला. तर निष्ठाने काय केलं होतं, फक्त त्या चंगूला तिथे ठेवलं होतं किती दिवस आणि बिचारी एकटीच तिथे अशी बसली अशी वाटत होती. तर म्हणून म्हटलं नाही, तिला एकटीला नाही ठेवायचं. तर म्हणून मी या दोघांना अजून घेऊन आली चंगू-मंगूला. तर आता हे मी इथे इथे ना हे निष्ठाच्या डेस्कच्या इथे बनवलंय आणि तिला असं सुटसुटीतच काहीतरी हवं होतं. असं खूप सारं भरलेलं असं नको हवं होतं. तर म्हणून बघा हा पॉट किती सुंदर दिसतोय ना आणि ती चंगू पण याच्या बाजूला एकदम भारी दिसते. तर आता ह्या दुसऱ्या चंगू-मंगूंना इथे लावूया. तर असे हे छोटे-छोटे बघा किती क्यूट दिसतात ना, ह्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी असते. याच्यामध्ये ते हॅपी बुड्डा असतात, त्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी असते. तर बरंच काय-काय होतं, पण मला हे दोघं चांगले वाटले आणि फ्लॉवर पॉट विचार करत होतो इकडे ठेवू का तिकडे ठेवू आणि नंतर मग तिला सुद्धा इंटरेस्ट आला, तिला पण आवडले. तर ती पण सांगत होती, "मम्मी असं नको, असं ठेवूया ना, थोडंसं लांब-लांब ठेवूया, एकदम जवळ-जवळ नको ठेवूस." तर तिला म्हटलं, "अजूनही इथे ना असे छोटे-छोटे आपण घेऊन येऊया मस्त काही ना काही कार्टून्स वगैरे आणि छान वाटेल म्हणजे असं मस्त दिसतंय ते लांबून जरी बघितलं ना, तरी खूप क्यूट दिसतंय." आणि दुसरा जो बॉट आहे येलो कलरचा, तर तो मी इथे किचनमध्ये ठेवायला आणलाय. म्हणजे इथे हे जे माझं किचनचं छोटंसं असं इथे आहे स्टँड, तर त्याच्यावरती तो अगदी मस्त दिसतोय. आणि इथलं जे छोटंसं मनी प्लांट माझं आहे ना, तर ते मी ते साईडला शिफ्ट करते. तर हा जो रॅक मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये बघा हे रॅक दाखवले होते किचनचे, बाथरूमचे. तर एक रॅक मी या साईडला लावला आणि एक रॅक मी ऑपोजिट साईडला लावलाय. ज्या पाण्याच्या बॉटल्स असतात रेग्युलर लागतात, तर त्या अशाच खाली सगळ्या अशा गडबड दिसतात. तर म्हणून म्हटलं त्या एक साईडला लागल्या ना, तर अगदी मस्त वाटतील. आणि त्यातलं दुसरं एक ऑर्गनायझर होतं, की जे अशा प्रकारे हँग करायचं होतं. तर ते मी इथे आतल्या दरवाजाला लावलं बघा. कारण आपले तवे वगैरे अशा ज्या काही गोष्टी असतात त्या आपण जे म्हणजे प्लेट्स वगैरे ठेवतो, तर त्याच्यामध्ये सगळंच जम्बलिंग होतं एकामध्ये. तर म्हणून मला असं व्यवस्थित सेपरेट हँग करण्यासाठी काहीतरी हवं होतं. तर हे अगदी
परफेक्ट इथे ॲडजस्ट झालेला आहे. तर चला, पाणी आलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते की या फिल्टरमधून पाणी कसं फिल्टर होतं. तर प्रत्येक स्टेजला त्यांनी जे स्टोन दिलेत ना, त्या स्टोनमधून पाणी पास ऑन होत आपल्यापर्यंत येतं आणि पाण्याची टेस्टसुद्धा खूप फरक पडतो. मी नॉर्मल पाणी पिऊन बघितलं आणि या फिल्टरमधून आलेलं पाणीसुद्धा पिऊन बघितलं, तर खरंच त्या गोष्टींचा खूप फरक पडतो. तर हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. कालचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की काल मी पूर्ण सगळं काय काय म्हणजे स्लायडिंग, जाळ्या, परत फ्रीज, परत बाहेरच्या ज्या रॉड होते ते वगैरे असं खूप काय काय छोट्या मोठ्या गोष्टी क्लीन केल्या. तर आज मी हा बेडचं सगळं क्लिनिंग करणार आहे. लांबून तुम्हाला दिसेल की इतकं स्वच्छ आहे, काय साफ करायचं याला, पण जेव्हा जवळून तुम्ही साफ करायला जाल ना, तेव्हा कळेल की किती डस्ट बसते या गोष्टींवरती सुद्धा. तर हे जे तुम्हाला हेडबोर्ड दिसते ना बेडचं, हे मी बनवून घेतलंय खास. तर माझे जे कार्पेंटर होते त्यांनी बॅकग्राऊंडचं जे आहे बोर्ड आणि ते छोटे छोटे क्यूब्स ते बनवून दिले. आणि हे हेडबोर्ड ना बनवणारे असतात, तर त्यांना बोलवलं ना तर ते आपल्याला, मी ही जी डिझाईन आहे ही नेटवर डाउनलोड केली होती आणि त्यांनी प्रॉपर साईज घेऊन बसवून त्याच्याप्रमाणे हे घरी येऊन त्यांनी हे फिटिंग वगैरे करून त्यांनी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बेडचे हेडबोर्ड्स बनवून घेऊ शकतो. बरेच जणांनी विचारलं सुद्धा, ताई तू बेड कुठून बनवला? तर ओव्हरऑल मी तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण फर्निचरचं काम मी, माझे जे सुतार आहे ज्यांनी मंदिर बनवलंय त्यांच्याकडूनच सगळं काम मी करून घेतलेलं आहे. त्याला जो मटेरियल यूज केलाय, तो सोफ्यासाठी जो मटेरियल यूज केला जातो ना, तो मटेरियल मी वापरलाय अगदी चांगल्या क्वालिटीचा, की मला पुढे क्लिनिंगला ह्याचा काही त्रास होऊ नये. जर तुम्ही हलका मटेरियल, वेल्वेट मटेरियल यूज कराल ना, तर तो खूप लवकर खराब होतो. तर म्हणून सोफ्याचा मटेरियल मी इथे यूज केला, म्हणजे पुसताना अगदी इझी पडेल. बेडच्या बाजूला सुद्धा ही जी बॉर्डर दिसते, एवढीशी बॉर्डर, पण त्याच्यावर सुद्धा धूळ बसते. म्हणजे एक गोष्ट क्लीन करण्यासाठी सुद्धा किती वेळ लागतो हे 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 कळतं याच्यामधून. जितकी तुमची जागा मोठी, जितकं तुमचं घर मोठं, जितकं तुमचं सामान जास्त, तितकी तुमची साफसफाई सुद्धा जास्त लागते. नाहीतर मग घर कधी काय कन्वर्ट होऊन जाईल ना घराचं, अजिबात समजणार नाही. तर मला कधी कधी हाच प्रश्न पडतो की ज्यांचं घर खरंच म्हणजे मोठे मोठे बंगलोज वगैरे असतात, कसं क्लिनिंग म्हणजे करतात, कसं मेंटेन करतात. आपण रोज काही ना काही, रोज माझा हात फिरतच असतो तरीही एवढी डस्ट म्हणजे घरामध्ये येते. तर मग ते कसं मॅनेज करत असतील. तर असो, तर आता एक गोष्ट साफ केली तर मग मी सगळंच क्लीन करून घेतलं. म्हटलं हा रूमच पूर्ण क्लीन होऊन जाऊ दे. आणि नेक्स्ट गोष्ट जी बेडची असते ती म्हणजे की बेडशीट्स. तुम्ही मला मागच्या वेळी सुद्धा बऱ्याच ताईंनी विचारलं की तू बेडशीट्स कुठून मागवते. तर या मी इंस्टाग्रामवरती एक पेज होतं जयपुरी बेडशीट्स म्हणून, तर त्यांच्याकडून मी मागवल्यात. आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा वगैरे पण प्रयत्न केला, पण त्यांचा काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. तुम्हाला जमलं तर तुम्ही त्या इंस्टाग्राम पेजवरून घेऊ शकता. बेडशीट्सची क्वालिटी खूप चांगली आहे, पण थोड्याशा कॉस्टली वाटल्या मला ह्या बेडशीट्स. तर म्हणून मी तुम्हाला त्याचा रेफरन्स दिला नाहीये. पण बाकी बेडशीट्स खूप चांगल्या आहेत. तुम्ही बघा इंस्टाग्रामवरती जेही असतील तर इन्स्टावरती जयपुरी बेडशीट्स म्हणून त्यांची साईट आहे, तर तिथून तुम्ही या बेडशीट्स मागवू शकता. आपण क्लिनिंग कितीही केलं ना तरी जोपर्यंत फायनल टच लागत नाही तोपर्यंत ती क्लिनिंग क्लीन केल्यासारखं वाटत नाही. तर म्हणून संपूर्ण म्हटलं, बेड जर क्लिनिंग होतच आहे तर संपूर्णच क्लिनिंग करून घेऊ म्हणून मी बेडशीट्स, परत जे ब्लँकेट्स होते, जे आपले कुशन कवर्स आहेत, पिलो कवर्स आहेत, तर ते सगळंच आज क्लीन करून टाकलं. आणि जेव्हा बेडशीट चेंज होते ना तर तेव्हा पिलो कवर सुद्धा चेंज करायचे, म्हणजे बेडशीट्सला मॅच असेच तुमचे पिलो कवर्स व्यवस्थित वाटतात. आणि बेडशीट निदान आठवड्यातून एकदा तरी आपल्या चेंज झाल्याच पाहिजेत, म्हणजे वास्तुशास्त्रानुसार सुद्धा आणि आपल्या नॉर्मल क्लिनिंगच्या रूलनुसार सुद्धा. तर बघा आता आपण सगळं असं व्यवस्थित छान लावलं आणि क्लीन केलं तर किती भारी वाटतंय ना. असं क्लीन होतं ना तेव्हा अगदी मन सुद्धा असं असं छान प्रफुल्लित होऊन जातं. तर असा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.